ना गोमूत्र पवित्र आहे, पण माणसाच्या हातचं पवित्र अस्पृश्य म्हणून ते यांना पिणं पाप वाटतं. यांचा धर्म, हा यांचा धर्म. काढा ना त्या पाण्यामध्ये आणि गोमूत्रामध्ये लॅब टेस्ट करा. तुम्ही होतात ना लॅब मध्ये किती वर्ष? मग तुम्हाला देतो, गोमूत्र देतो आणि नाण्याचं पाणी देतो. काढा त्याच्यामध्ये काय आहे. पण इकडे ही जी काय चर्चा चालते, विधेयक आता परत आणणार, डिलिमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडतायत. सत्ता तुम्हाला कशासाठी दिली? तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली. अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली. तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायचे, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे. आणा विधेयक चांगली आणा. जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा. बरं, हे डिलिमिटेशनचं विधेयक आणल्यानंतर काय होणार? आज जे 550 खासदार आहेत ते 800 850 होणार. बरोबर, खासदार वाढतील, पुढे काय होईल? बोलायला देणार तुम्ही तेवढ्या ना? आजच तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी स्वतः बघत होतो, राहुल गांधी बोलताना काही त्याने एक मूर्ख शब्द वापरला, इडियट. तो असंसदीय आहे, काढून टाका, त्याला बोलूच देत नाहीत. इतर कोणी आम्हाला सुद्धा शेवटी सदस्य संख्या किती आमची होती, तुम्ही फोडलीत. त्या सदस्य संख्येनुसार तुम्ही बोलण्याचा वेळ ठरवता. ठेवा ना, ज्याला जे बोलायचे अगदी वाह्यात बोलू नका, अजिबात नाही. पण बोलायचं ते एवढं नेमकेपणाने बोलायला त्याला वेळ तर द्या. ती वेळ नाही देणार. मग 550 लोकांना तुम्ही बोलायला वेळ देऊ शकत नाही, तिकडे 850 लोक आली तर वेळ कशी देणार तुम्ही? आणि माझं स्पष्ट मत आहे, खासदार वाढवण्यापेक्षा या युवकांच्या रोजगाराच्या संध्या वाढवून दाखवा. युवकांची रोजगाराची संधी वाढवा, तर तुम्ही खासदार किती वाढले डिलिमिटेशन करण्याची गरज नाही. लोक हेच युवक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. ह्याचं कारण असं की आताचं हे सरकार आहे, तुम्ही बोललात ना, मला वाटतं ज्ञानेशजी, वापरा आणि फेका. त्यांना वाटलं उद्धव ठाकरेला पण असंच नाही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही बसणार. पण हे किती ह्यांची म्हणजे काय, त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांना सुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात. आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय.